आज मी करंजोशीमध्ये आहे. रामचंद्र नारायण भोसले यांच्या घरामध्ये आहे आणि अभिमान वाटणारी गोष्ट ही की रामचंद्र नारायण भोसले यांचे वडील ज्यांनी आझाद हिंद सेनेमध्ये प्रचंड योगदान दिलेलं आहे, नारायण ज्ञानदेव भोसले असं त्यांचं पूर्ण नाव. आज ते हयात नाही आहेत, पण त्यांनी जे आझाद हिंद सेनेमध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्या योगदानाबद्दल मी आज त्यांच्या चिरंजीवांच्या सोबत बोलण्यासाठी त्यांच्याच घरामध्ये उपस्थित आहे. नमस्कार, मी हेमंत तलवेकर आणि तुम्ही बघता हेमंत तलवेकर शो. मंडळी, मराठीमध्ये एक वाक्य आहे, युद्धस्य वार्ता रम्य. म्हणजे युद्धाच्या वार्ता आपल्याला सगळ्यांना रम्य वाटतात, रमणीय वाटतात, आकर्षक वाटतात. युद्धाच्या वार्ता वाचायला आपल्याला आवडतात, युद्धाच्या वार्ता ऐकायला आपल्याला आवडतात आणि एकूणच युद्धाच्या कथा रंजकतेनं चघळायला सुद्धा आपल्याला आवडतात. सध्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, पण उर्वरित जगामध्ये ठिकठिकाणी युद्धाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते, युद्धजन्य परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. रशियाचा युक्रेनवरचा हल्ला असू दे आणि पॅलेस्टीनवरचा इस्रायलचा हल्ला असू दे, या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला युद्धजन्य परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि कुठंतरी अशीही भीती वर्तवली जाते, ती म्हणजे की जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं चाललं आहे की काय. मंडळी, तिसऱ्या जागतिक महायुद्धाची भीती वाटण्याचं कारण म्हणजे 20व्या शतकामध्ये जगानं अनुभवलेली 2 महाभयंकर युद्ध होत. पहिलं जागतिक महायुद्ध 1914मध्ये लढलं गेलं, तर दुसरं महायुद्ध 1939 ते 1945च्या दरम्यान लढलं गेलं. आणि ही दोन्हीपैकी 1939 ते 1945च्या दरम्यान लढलं गेलेलं दुसरं जागतिक महायुद्ध हे अत्यंत संवारक असं होतं. याचं कारण म्हणजे या युद्धाच्या अंतिम टप्प्यामध्ये अमेरिकेनं जपानवरती केलेला अणुबॉम्बचा हल्ला होय. या हल्ल्यामध्ये जपानची अपरिमित हानी झाली, अनेक लोक याच्यामध्ये बळी पडलीत आणि त्यामुळं जगानं एक भयंकर नरसंहार या युद्धामध्ये पाहिला असल्या कारणानं दुसऱ्या जागतिक महायुद्धाची भीती अजूनही लोकांच्या मनामध्ये कायम आहे. असं असताना तिसरं जागतिक महायुद्ध जर झालं तर ती परिस्थिती कशी असेल बरं, याची चिंता जगाला वाटणं स्वाभाविक आहे. मित्रांनो, विषय दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या महाभयंकर परिस्थितीचा निघाला. दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत अजून आपला देश म्हणून स्वतंत्र व्हायचा होता. आपल्यावरती इंग्रजांची हुकूमत होती. इंग्रजांच्या बाजूनं आपला भारत देश देखील या युद्धामध्ये, या दुसऱ्या जागतिक युद्धामध्ये उतरलेला होता. अर्थात भारतानं युद्धामध्ये सामील होण्याचा निर्णय हा इंग्रजांनीच घेतलेला होता. इंग्रजांनीच डिक्लेअर केलेलं होतं की भारत हा युद्धामध्ये सामील होतोय म्हणून. या परिस्थितीमध्ये जे युद्धाचा जो इतिहास घडला तो इतिहास पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. या जागतिक महायुद्धामध्ये प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे भारताच्या मुक्ततेसाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेले आझाद हिंद सेना होय. या आझाद हिंद सेनेनं शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र या न्यायानं त्यांनी जर्मनी, जपान आणि इटली हे जी ॲक्सिस पॉवर्स होती यांच्या बाजूनं युद्धामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला होता, त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केलेला होता. या आझाद हिंद सेनेनं आणि त्या आझाद हिंद सेनेमार्फत लढले गेलेले अनेक जे सैनिक होते, सेनाधिकारी होते, यांनी भीमपराक्रम त्यावेळेला गाजवलेला होता. आणि त्यामुळं येणाऱ्या अनेक शतकांमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जरी आझाद हिंद सेना निर्णायक भूमिका घेतली नसली तरी देखील त्यांनी केलेला जो भीमपराक्रम आहे तो अनेक वर्ष भारतीय जनता कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी केलेला पराक्रम, त्यांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्तीचे प्रयत्न, ही गोष्ट भारतीय जनता कधीही विसरू शकणार नाही आहे. मला या निमित्तानं तुम्हाला सांगायला आवडेल की या आझाद हिंद सेनेमध्ये आपल्या शाहूड तालुक्यामधला सैनिक देखील या आझाद हिंद सेनेमध्ये
सामील झालेला होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांनी म्हणजे काही गोष्टी सांगायच्यात आम्हाला, काय म्हणजे आम्हाला कारावास झाला, पण त्यांनी एक लिहिलेलं लेटर मला तुम्हाला आठवण करून देतो की आझाद हिंद आपल्या ब्रिटिश सैन्य सोडून त्यांनी आझाद हिंद सेनेत दाखल झाले. आझाद हिंद सेना झाल्यानंतर त्यांना सिंगापूर येथे पकडण्यात येऊन 4 वर्ष त्यांना कारावास झाला. 4 वर्षानंतर ते म्हणजे 4 वर्षानंतर ते बेपत्ता होते. ते घरी आल्यानंतर ओळखले सुद्धा नाही आम्हाला, म्हणजे अशी आठवण सांगतात आज म्हणजे आमचे आई वडील. ते ओळखूनच पाठीवरचा लासा ओळखूनच त्याला आम्हाला त्यांनी म्हणजे घरात ते जेव्हा मुक्त होऊन इकडे भारतामध्ये आले, गावाकडे आले, त्यावेळेला कोणाला ते ओळखू येण्यात नव्हते. तर नंतर मग ते म्हणजे काय खाल्लं, कसं राहिलो आम्ही, काय केलं, हे सगळ्या आठवणी सांगायची. पण ते काय सांगत असायचे त्यावेळी, म्हणजे त्यांचा जो कालावधी होता मलाया आणि सिंगापूर वगैरे, तो जो सगळा परिसर होता, त्या परिसरामध्ये त्यांनी युद्धामध्ये भाग घेतला होता, किंवा ती जी परिस्थिती होती अत्यंत भयंकर अशी परिस्थिती होती, त्या परिस्थितीचं वर्णन ते कसं करत असायचे? वर्णन असे एक अशी गोष्ट सांगायची का नाही की आम्ही म्हणजे ज्या डेड बॉड्या होत्या, डेड बॉड्यांच्या मध्ये आम्ही कायम असंच पडलेलं झोपलेलो. दिवसाचं डेड बॉडीमध्ये झोपायचं आणि रात्रीचं काय असेल तो प्रवास करायचा, काय मिळेल ते खायचं. इव्हन चिव्याचं म्हणजे कोंब सुद्धा हिरवं खाल्लेलं आहे तिने. अरे बाबा, असे सांगायची आठवणी सांगायची. चिव्याचे कोंब खायचे, म्हणजे काय मिळेल ते खायचं आणि परत रात्रीचा प्रवास करायचा आणि दिवसाचं परत आणि म्हणतात म्हणजे जे जिथे युद्ध झालं त्या म्हणजे ते ज्या बॉड्या पडलेल्या त्यातनीच पडायचा. पण आणि ही गोष्ट आपल्याला खूप अभिमानाची वाटते. परंतु या युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेण्यासाठी आपण युद्धाचा घटनाक्रम मात्र आपण बघणार आहोत. मंडळी, आपण लक्षात हे घेतलं पाहिजे, दुसरं जागतिक महायुद्ध 1 सप्टेंबर 1939च्या घटनेनं सुरू होतं. हिटलरनं पोलंडवरती हल्ला केला आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 2 दिवसामध्ये म्हणजे 3 सप्टेंबर 1939मध्ये इंग्लंड व फ्रान्स हे या युद्धामध्ये पोलंडच्या संरक्षणार्थ किंवा पोलंडच्या रक्षणार्थ ते उतरलेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे 27 सप्टेंबर 1940मध्ये म्हणजे तब्बल 1 वर्षानंतर जर्मनी, जपान आणि इटली ही 3 राष्ट्र एकत्र येतात आणि ते त्रिपक्षीय करार करतात. 3 देशांचा मिळून एक करार होतो आणि त्यानुसार जगभरामध्ये ॲक्सिस पॉवर्स म्हणून एक गट उदयास येतो. हा ॲक्सिस पॉवर्स जो उदयाला आलेला असतो तो इंग्लंड आणि फ्रान्सच्या विरोधात लढण्यासाठी तो तयार झालेला असतो, तयार होतो. 7 डिसेंबर 1939चा पुढे जपानचा पर्ल हार्बरवरचा हल्ला हा अमेरिकेला ओढण्यासाठी कारणीभूत ठरतो. पर्ल हार्बर हे पॅसिफिक महासागरामध्ये अमेरिकेचा एक मोठा नाविक तळ असतो. ॲक्सिस पॉवर्स म्हणजे जर्मनी, जपान आणि इटली यांचा जो गट असतो आणि दुसरीकडं जो दोस्त राष्ट्रांचा गट असतो, ज्या गटामध्ये इंग्लंड, फ्रान्स, रशिया वगैरे वगैरे राष्ट्र सामील असतात, हा गट म्हणजे दोस्त राष्ट्रांचा गट विरुद्ध ॲक्सिस पॉवर्स म्हणजे अक्ष राष्ट्रांचा गट, अशा पद्धतीनं जग 2 गटामध्ये विभागलं गेलेलं असतं आणि हे दुसरं जागतिक महायुद्ध जगाच्या सर्व खंडांमध्ये लढलं जातं. आणि तोपर्यंत म्हणजे 7 डिसेंबर 1941 पर्यंत अमेरिका अजून युद्धामध्ये सहभागी झालेली नसते. परंतु प्रशांत महासागरामध्ये अमेरिकेचा पर्ल हार्बरवरती जो नाविक तळ असतो तो नाविक तळ उद्ध्वस्त करण्याच्या निमित्तानं जपान पर्ल हार्बरवरती हल्ला करतो आणि अमेरिकेचा नाविक तळ उद्ध्वस्त करतो. आणि या घटनेनुसार लगेचच 8 डिसेंबर म्हणजे दुसऱ्याच दिवशी अमेरिका या युद्धामध्ये सहभागी होते. म्हणजे युद्धामध्ये सहभाग घेतला असं त्यांच्या वतीनं डिक्लेअर केलं जातं. आता त्याच दिवशी अमेरिका ज्या वेळेला युद्धामध्ये सहभागी होते 8 डिसेंबर 1941 रोजी, नेमकं त्याच दिवशी जपान 8 डिसेंबर 1941लाच मलायावरती आक्रमण करतो. खरं तर ही इंग्रजांची वसाहत असते. 18व्या शतकापासूनच मलाया हे इंग्रजांची वसाहत आहे आणि मलाया हे त्यांच्या दृष्टिकोनातनं एक स्ट्रॅटेजिक केंद्र असतं. मलायाला सानिध्य असलेलं जे सिंगापूर, या सिंगापूरमध्ये त्यांचा नाविक तळ असतो आणि या ठिकाणी जपान मलायावरती आक्रमण करतं आणि टप्प्याटप्प्यानं 10 डिसेंबर
41 पर्यंत टप्प्याटप्प्यानं मलाया जपान गिळंकृत करतं. 10 डिसेंबरला ब्रिटिशांच्या 2 युद्धनौका HMS रिपल्स आणि HMS प्रिन्स ऑफ वेल्स या 2 युद्धनौका जपान बुडवतं आणि पुढे टप्प्याटप्प्यानं 15 फेब्रुवारी 1942 पर्यंत पूर्णपणे मलाया आणि सिंगापूर हे पूर्णपणे जपानच्या ताब्यामध्ये येतं. आता मलायामध्ये खरं तर इंग्रजांनी एक स्ट्रॅटेजिक केंद्र उभा करण्यासाठी तिथं खूप मोठं सैन्याची तुकडी त्यांनी पाठवलेली असते. आधीपासूनच तिथं ती तैनात असते. या तुकडीमध्ये अनेक भारतीय सैनिक, भारतीय वंशाचे हे या तुकडीमध्ये असतात आणि हे हजारो सैनिक हे जपानच्या ताब्यामध्ये येतात आणि यांना जपान मग प्रिझनर ऑफ वॉर्स म्हणजे युद्ध कैदी म्हणून डिक्लेअर करतं आणि पुढची अनेक दिवस या युद्ध कैद्यांच्या वाट्याला खडतर परिस्थिती येते. अर्थात इंग्रजांच्या ताब्यामध्ये असताना देखील हे युद्धबंदी किंवा युद्ध कैदी जे इंग्रजांचे सैनिक होते त्यांच्या वाट्याला फार चांगली परिस्थिती होती असं म्हणता येणार नाही. याचं कारण म्हणजे युद्धाची चाहूल लागल्यावरती ब्रिटिशांनी भारतामध्ये जी सैन्य भरती सुरू केली, ती सैन्य भरती सुरू करत असताना ती सैन्य भरती सुरू केल्यानंतर सुद्धा त्यांनी भरती झालेल्या सैनिकांना योग्य ट्रेनिंग दिलं नव्हतं. सैनिक जे प्रशिक्षित झालेले सैनिक त्यांना वेगवेगळ्या मोहिमांवरती पाठवत असताना विशेष करून मलाया, सिंगापूर या ठिकाणी गेलेले जे सैनिक होते यांना विशेष करून पुरेसं प्रशिक्षण तर नव्हतं, त्याचबरोबर पुरेसं दारुगोळा देखील किंवा अत्याधुनिक सामुग्री, शस्त्रसामुग्री देखील त्यांच्याकडे नव्हती. आणि हेच खरं तर कारण होतं ब्रिटिशांचा जो पाडाव होतो, ब्रिटिशांच्या सैनिकांचा मलायामध्ये जो पाडाव होतो, जपानच्या ताब्यामध्ये टप्प्याटप्प्यानं मलायात जातं. याचं कारण म्हणजे ब्रिटिशांनी जे भारतीय सैनिक किंवा ब्रिटिश सेनाधिकारी देखील यांना दिलेलं जे प्रशिक्षण असतं ते पुरेसं नसतं. आणि त्याचबरोबर याच्या आधी मी एक घटना जी उल्लेख केला, HMS रिफल्स आणि HMS प्रिन्स ऑफ वेल्स जे सिंगापूर इथं जपानच्या सैन्यानं बुडवलं, जपानच्या हल्ल्यामध्ये ही 2 युद्धनौका बुडल्या. याचं कारण म्हणजे इंग्रजांनी तिथं ह्या युद्धनौका पाठवत असताना एका गोष्टीची पर्वा केलेली नव्हती, एका गोष्टीची काळजी घेतलेली नव्हती आणि ती काळजी म्हणजे युद्धनौकेला पाठबळ म्हणून त्यांनी त्या युद्धनौकांना पुरेसं एअर स्ट्राईक्स किंवा ज्याला आपण म्हणूया हवाई दलाचं पाठबळ त्याला नव्हतं. आणि तेच कारण असं होतं की त्यामुळं पुरेसं हवाई दलाचं सहकार्य नसल्याकारणानं, पाठबळ नसल्याकारणानं युद्धनौका ही जपानच्या सैन्यानी किंवा जपानच्या हल्ल्यामध्ये या 2 युद्धनौका या बुडल्या गेल्या. आणि अशा पद्धतीनं मलाया आणि सिंगापूर हे जपानच्या ताब्यामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जपानच्या सैन्यानं ब्रिटिश सैन्यामधले हे जे सैनिक, हजारो सैनिक त्यांना सापडले, या सैनिकांना त्यांनी युद्ध कैदी, युद्धबंदी म्हणून त्यांनी जाहीर केलं. आणि नेमकं त्याच वेळेला आपल्या शावडी तालुक्यामधले करंजुसी इथले नारायण ज्ञानदेव भोसले हे देखील त्याच वेळेला हे जपानच्या सेनेच्या ताब्यामध्ये जातात आणि ते देखील युद्धबंदी होतात. असंच दाखवायचं, प्रत्यक्ष ते रणांगणावरती युद्ध वगैरे ते प्रसंग सांगायचे, हे असं सांगायचे असं झालेलं आहे. बरं, आझाद हिंद सेनेमध्ये काम करत असताना त्यांचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांबद्दल ते सांगत असायचे किंवा सुभाषचंद्र बोस ज्यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं त्यांच्याबद्दल ते काय सांगत असायचे? त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहे असं म्हणायचे. त्यांच्यामुळेच आमचं हे सगळं आम्ही जे इथपर्यंत पोहोचलो किंवा आलो त्यांच्या नीतीप्रमाणेच आम्ही आलो इथपर्यंत, नाही तर आम्ही आलोच नसतो इकडे असं ते म्हणायचं. सुभाषचंद्र बोस यांना त्यांनी बघितलं होतं का? तर जवळ ड्रायव्हरच होते ते.
बर. म्हणजे ड्रायव्हर पेशा त्यांचा ड्रायव्हर, मग ते ड्रायव्हर त्यांचे होते का होते, पण ते ड्रायव्हर होते. ड्रायव्हर होते. बरं. त्यानंतर मग सुरुवातीला त्यांनी इंग्रज सैन्यामध्ये त्यांनी काम केलं. मलायाला इंग्रजांनी तुकडी पाठवली. नंतर जपाननं इंग्रजांच्यावरती म्हणजे त्या ब्रिटिश आर्मीवरती हल्ला करून त्यांनी ते सगळं सैन्य आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि नंतर त्यांनी आझाद हिंद सेनेमध्ये म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून ते ह्याच्यामध्ये गेले, आझाद हिंद सेनेमध्ये गेले. तर या प्रसंगाचं ते कधी वर्णन करत असायचित का? कसं झालं हे सगळं? म्हणजे हे सांगताना म्हणजे मी लहानच होतो त्यावेळेला, मला आठवत नाही मला, पण ते सांगायचे सगळ्या आठवणी सांगायचे, पण ते काय मला एवढं म्हणजे. हा बरोबर आहे. कारण 1945 चा जो कालावधी होता तो कालावधी खूप वर्ष त्याला होऊन गेली. मला वाटतं की तिकडून आल्यानंतर त्यांचं लग्न झालं, तिकडून आल्यानंतर लग्न, मुलं वगैरे ही सगळं. त्याच्यामुळं मला वाटतं की तुम्हाला त्यांचा फारसा सहवास नाही, अजिबातच नाही. बरोबर. बरं, इथं ते आल्यानंतर पुढे त्यांनी काय केलं? 1945 नंतर त्यांनी तिथून मुंबईला आल्यानंतर मग म्हणजे लग्न झाल्यानंतर मुंबईला गेले. मुंबईला ड्रायव्हर म्हणूनच राहिले, ड्रायव्हर म्हणून एका टॅक्सी म्हणजे शेतच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणूनच त्यांनी जिंदगी काढली सगळी. आणि त्याच्यानंतर मग इथं आल्यानंतर शेतीच शेवट म्हणजे काही वर्ष सोडली तर शेतीच करत. बरं, ते इथं काम करत असताना कसं त्यांचं व्यक्तिमत्व? शरीर काय विचारू नका, असं 92 वर्षे वयाच्या 92व्या वर्षात सुद्धा ते हातरून उठून व्यायाम करायचे, स्वतः संडासला जायचे, स्वतः बाथरूम स्वतः, हातरून सगळं स्वतः, असं एवढं शरीर दणकट जाम दणकट. म्हणजे आई आमची सांगायची मटण जर खायला 1.5 किलो मटण लागायचं. अरे बाबा, एवढं शरीर झाणार होतं. आणि त्यांची हाईट वगैरे किती असेल? माझ्यापेक्षा उंच. बरं, 6 फुटाच्या वरती. 6 फुटाच्या वरती. मला हे विचारायचं तुम्हाला की इथं आल्यानंतर सरकारनं त्यांची दखल घेतली का? त्यांनी जे आझाद हिंद सेनेमध्ये जे त्यांनी जे काम केलं, म्हणजे पेन्शन वगैरे आमची झाली का नाही, मुंबईलाच त्यांनी मुंबई कलेक्टरला चालू केली सुरुवातीला. त्याच्यामुळे इकडं प्रवाह म्हणजे जास्त कोणाला माहितच नव्हते. मुंबई कलेक्टर आले मुंबईलाच स्थायिक झाले, मुंबईलाच ते मुंबई कलेक्टरला पेन्शन झाली. तिथून आम्ही कोल्हापूर कलेक्टरला ट्रान्सफर केली इकडं आल्यानंतर. आणि मग इथून मग ते काय असेल त्यांची ती आपली पेन्शन सुरू झाली. आणि आता तुमच्या आई पण आता हयात आहेत, त्यांना पेन्शन सुरू आहे? चालू आहे. त्यांना किती मिळते पेन्शन? आता 20,000 झाली. 20,000? अरे वा, चांगले. मग त्यांनी जे आझाद हिंद सेनेमध्ये त्यांनी जे काम केलं त्यावेळच्या कालावधीमध्ये याची गाववाल्यांनी त्याची दखल घेतली होती? आता गाववाले म्हणजे काय असंच की म्हणजे येणं जाणं, बाकी काय काय नाही. म्हणजे असं केव्हा तरी कुठल्या त्या कार्यक्रमाला बोलवणं एवढंच. कारण त्याची मला वाटतं त्यांना फारशी माहिती नाही त्याच्या मुंबई कलेक्टरला ते वर्ग झाल्यामुळे का नाही इकडे कुणाला जास्त माहिती नाही. म्हणजे त्यांचा जो पराक्रम आहे, त्यांनी बाहेर देशामध्ये जाऊन त्यांनी जो पराक्रम केला, आझाद हिंद सेनेमध्ये काम करणं, आझाद हिंद सेनेची जी म्हणजे कामगिरी राहिलेली आहे ती भारताबाहेर बरीचशी त्यांची कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे आता त्यांचं डिचार बुक आहे का नाही, त्याच्यावर आपल्याला काय इंग्लिश जास्त समजत, मेडे बिडेल काय मिळालेले आहेत त्याच्यावर लिहिलेलं आहे डिचार बुकावर, पण ते कुणी बघितलेलंच नाही, ते काय आम्हाला कळणार, म्हणजे कोणालाच कळणार नाही. आता मेडलवरनं मला आठवलं त्यांना पॅसिफिक मेडल म्हणून मिळालेलं आहे, ज्याचं वर्णन तुम्ही केलंय. पॅसिफिक मेडल, जे पॅसिफिक मेडल इंग्रज आर्मीमध्ये म्हणजे ब्रिटिश आर्मीमध्ये जी लोक 45 पर्यंत त्याच्या आधीपर्यंत ज्यांनी कामगिरी केलेली आहे त्यांच्यासाठी ते मेडल मिळालं. अर्थात ते बरोबर आहे, कारण ते ब्रिटिश आर्मीमध्ये सुरुवातीला भरती झाले होते, पण नंतर मात्र ते आझाद हिंद सेनेमध्ये गेले, तिथे त्यांनी काम केलं, त्यामुळे ते पॅसिफिक मेडल त्यांना मिळालं. त्याचं वर्णन पण त्या ह्याच्यामध्ये त्या आलेलं आहे. अशा अनेक मेडल्स आहेत. ताम्रपत्र मिळालेलं आहे, सन्मानपत्र आहे मुख्यमंत्री. बरं. अर्थात हे सगळं, हा सगळा जो घटनाक्रम मी जो सांगतोय, हा घटनाक्रमाचा मी ट्रेस घेतलेला आहे. हा घटनाक्रम सांगत असताना या कुटुंबियांच्या बरोबर मी मुलाखत घेतली. नारायण ज्ञानदेव भोसले यांचे जे कुटुंबीय आहेत किंवा त्यांचे जे चिरंजीव आहेत रामचंद्र नारायण भोसले यांच्याबरोबर बोलत असताना, आणि त्याचबरोबर आझादी का अमृत महोत्सव या वेबसाईटवरती जी तुटपुंजी जी माहिती आहे, ही माहिती अधिक युद्धाचा जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम विचारात घेऊन मी याची कुठेतरी लिंक जोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानुसार माझ्या अंदाजानुसार जेव्हा प्रिझनर्स ऑफ वॉर्स म्हणून ब्रिटिशांच्या सैन्यांना, ब्रिटिशांच्या ताब्यामधले, ब्रिटिशांच्या सेवेमध्ये असलेले जे सैनिक
जे जपानच्या हातामध्ये पडतात आणि ज्यांना जपान युद्धबंदी म्हणून जाहीर करतो, त्यामध्ये आपले हे करंजुसीचे नारायण ज्ञानदेव भोसले हे त्यावेळेला असावेत असा मला अंदाज येतो किंवा मला त्याची लिंक मला मिळते. पुढे 7 सप्टेंबर 1942ला ब्रिटिश सैन्याचे पण आता जपानच्या ताब्यामधले असलेले युद्धबंदी असलेले युद्धकैदी असलेले मोहन सिंग हे जपानच्या सहकार्यानं जपानच्या फुजिवारा म्हणून एका सेना अधिकाऱ्याच्या सहकार्यानं इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना करतात. ही इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना होते, ती होते 1 सप्टेंबर 1942ला. मात्र 1 सप्टेंबर 1942ला स्थापन झालेली इंडियन नॅशनल आर्मी आणि जपानचे सेनाधिकारी यांच्यामध्ये बेबनाव होतो किंवा त्यांच्यामध्ये काही गोष्टींवरती मतैक्य होत नाहीये आणि म्हणून डिसेंबर 1942 मध्ये इंडियन नॅशनल आर्मी ही थंडावते आणि त्याचं काम थांबतं. ही इंडियन नॅशनल आर्मी पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ताब्यामध्ये येते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे या इंडियन नॅशनल आर्मीला ताब्यामध्ये घेतात. ही घटना घडते 4 जुलै 1943ला. त्यावेळेला 2 दिवसापूर्वीच 4 जुलै 1943च्या आधी केवळ 2 दिवस आधीच सिंगापूरमध्ये सुभाषचंद्र बोस यांचं आगमन झालेलं असतं. ते जर्मनीवरून आलेले असतात. खरं तर सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. जेव्हा आपला शत्रू जेव्हा युद्धामध्ये व्यस्त आहे तेव्हा आपण ही संधी साधून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण भूमिका घेतली पाहिजे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मानला पाहिजे आणि त्या शत्रूची मदत घेऊन आपल्या देशाला मुक्त करायला पाहिजे. या विचाराचे सुभाषचंद्र बोस यांना स्थानबद्ध केलेलं असतं, नजरकैदेमध्ये ठेवलेलं असतं इंग्रज सरकारनं भारतामध्ये. पण ते अद्भुतरित्या ते नजरकैदेमधनं सुटतात आणि ते थेट बर्लिनला जातात. बर्लिन म्हणजे जर्मनीला जातात. त्यांचा होरा असा असतो की तिथे गेल्यानंतर हिटलर ॲक्सिस पॉवर्स म्हणून जो गट स्थापन झालेला होता मगाशी मी सांगितलं, या हिटलरची मदत घेऊन हिटलर आपल्याला मदत करेल असं त्यांना वाटतं, परंतु त्यांचा अपेक्षाभंग होतो. हिटलर जपानशी सहकार्य आपण करा किंवा जपानचं सहकार्य घ्या आपण असं सुनावतात, सांगतात आणि मग तिथून सुभाषचंद्र बोस जपानकडे येतात आणि जपान सरकारबरोबर बोलणी करून ते पुढे सिंगापूरला येतात. असा तो सगळा घटनाक्रम. याच्यामध्ये काही मिसिंग लिंक्स असतील सुद्धा किंवा याच्यामधले काही घटनाक्रम माझ्याकडनं सांगितला गेला नसेल, पण ढोबळमानानं अशा सगळ्या घटना घडतात. 4 जुलै 1943ला इंडियन नॅशनल आर्मी ही नेताजी सुभाषचंद्र बोस याचं नेतृत्व स्वीकारतात. पुढे या इंडियन नॅशनल आर्मीलाच आझाद हिंद सेना असं नाव देण्यात येतं आणि पुढं 23 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस हे ब्रिटनबरोबर युद्ध पुकारल्याचं जाहीर करतात. तर अशा पद्धतीनं आझाद हिंद सेना, या आझाद हिंद सेनेमध्ये जे पूर्वीचे ब्रिटिश सैनिक असलेले अनेक भारतीय सैनिक हे आझाद हिंद सेनेशी जोडले जातात. आणि यामध्ये मला परत एकदा अभिमानानं उल्लेख करायला मला पाहिजे, याच्यामध्ये आपल्या शाहुरी तालुक्यामधले नारायण ज्ञानदेव भोसले हे देखील सामील असतात. 1917 मध्ये त्यांचा जन्म झालेला. 1936-37च्या दरम्यान ब्रिटिश आर्मीमध्ये ते भरती झालेले. ब्रिटिशांना जेव्हा दुसऱ्या जागतिक महायुद्धाची चाहूल लागते तेव्हा ते खूप त्वरेनं ते आपल्या आर्मीमध्ये अनेक तरुणांची भरती करतात. असं म्हटलं जातं की दुसरं जागतिक महायुद्ध सुरू होण्यापूर्वी ब्रिटिशांच्याकडे केवळ 1,95,000 इतकं सैन्य होतं. परंतु युद्ध समाप्ती जेव्हा झाली, दुसरं जागतिक महायुद्ध जेव्हा संपलं, तेव्हा मात्र हाच आकडा 2.5 मिलियन एवढा होतो. म्हणजे 25 लाख एवढं सैन्य हे ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये आलेलं असतं किंवा ब्रिटिशांनी उभा केलेलं असतं. तर मी मगाशी उल्लेख केला
तो म्हणजे 23 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस हे ब्रिटनबरोबर युद्ध पुकारतात आणि या युद्धामध्ये आझाद हिंद सेना दैदिप्यमान कामगिरी करते. आझाद हिंद सेना रंगून म्हणजे ब्रह्मदेशामधलं रंगून या ठिकाणी आपलं मुख्यालय नेतं आणि पुढे जपान सरकारच्या सहकार्यानं किंवा जपानच्या सैन्याच्या सहकार्यानं ते भारतावरती चाल करून जाण्याची मोहीम आखतात, प्लॅन करतात. कोहिमा, भारतामधलं जे मणिपूरमधलं जे कोहिमा आहे इथंपर्यंत ते धडक मारतात. मात्र 1945ला जपानकडनं येणारी रसद पुरवठा कमी झाल्या कारणानं ते आझाद हिंद सेना ही माघार घेते आणि त्यांचा लाँग मार्च सुरू होतो बँकॉककडे, थायलंडकडे लाँग मार्च सुरू होतो. रंगूनमधून पुढे सिंगापूरला हे आझाद हिंद सेनेचं मुख्यालय हलवलं जातं. लाँग मार्चच्या दरम्यान खरं तर जेव्हा परतीचा प्रवास आझाद हिंद सैन्याचा होत असतो तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना खरं तर एअरलिफ्ट करण्याचा प्लॅन त्यांचा जपानच्या सैन्याचा असतो. परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्याला स्पष्टपणे नकार देतात आणि ते सांगतात की मी माझ्या सेनेबरोबर मी लाँग मार्च मधून पायीच चालत येईन. आणि पुढं या लाँग मार्चच्या माध्यमातून आझाद हिंद सेनेचं सैन्य ऑगस्ट 1945मध्ये परत सिंगापूरला परततं. या दरम्यान आपल्याला माहिती आहे की 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी अमेरिकेनं पर्ल हार्बरचा बदला म्हणून जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945ला अमेरिका जपानच्या या दोन्ही शहरावरती अणुबॉम्ब हल्ला करते आणि या अणुबॉम्ब हल्ल्यामुळं जपानचं पूर्णपणे कंबरडं मोडतं आणि अनेक लोक तिथं मरण पावतात. अपरिमित हानी होते. इतका नरसंहार होतो की अशा प्रकारचा नरसंहार जगाने यापूर्वी कधीही अनुभवलेला नसतो. या किरणोत्सारी या अणुबॉम्बमधनं बाहेर पडणारे जे किरणोत्सारी जे पदार्थ आहेत त्याचा परिणाम आज देखील त्या परिसरावरती होत असतो असं म्हणतात देखील. इतका भयंकर अणुबॉम्बचा परिणाम असतो. आणि याच दरम्यान सप्टेंबर 1945ला जपान पूर्णपणे शरणागती पत्करतो. त्याच दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अगदी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक वदंता आहेत. त्यांच्या मृत्यूबद्दल ठोसपणे माहिती समोर येत नाही आहे. जपानच्या शरणागतीनंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा रहस्यमयरित्या मृत्यू होतो असं समजलं जातं. आणि उरलं सुरलं जे सिंगापूरमध्ये जे सैन्य असतं हे जे भारतीय सैन्य असतं जपानच्या सहकार्यानं आझाद हिंद सेनेमध्ये लढलं गेलेलं जे भारतीय सैन्य असतं जे पूर्वाश्रमीचं खरं तर ब्रिटिश सेनेमध्येच काम करणारे हे सैनिक असतात आणि त्याचबरोबर काही स्वयंसेवक देखील जे सिंगापूरमधले मलायामधले भारतीय वंशाचे स्वयंसेवक सुद्धा असतात. अशा अनेक हजारो सैनिक MZ कियानी यांच्या नेतृत्वाखाली ते आझाद हिंद सेनेचं सैन्य ब्रिटिशांकडं ते शरणागती पत्करतं. या दरम्यान एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते. जरी आझाद हिंद सेनेचा जरी निर्णायक असा विजय झाला नसला तरी देखील देशाप्रती असलेलं त्यांचं जे राष्ट्रप्रेम होतं, देश मुक्त करण्यासाठी त्यांनी घेतलेलं जे कष्ट होतं, त्यांनी दाखवलेला जो भीमका पराक्रम होता त्याला आपण सलामच करायला पाहिजे. आणि या आझाद हिंद सेनेमध्ये कार्यरत असलेले आपल्या शावडी तालुक्यामधले नारायण ज्ञानदेव भोसले हे आझाद हिंद सेनेमधले सैनिक 1945मध्ये हे सही सलामतरित्या हे भारतामध्ये परत येतात आणि आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करतात. दुसरं जागतिक महायुद्ध होऊन खूप
कालावधी लोटला असला आणि आज हे भोसले आज जरी हयात नसले तरी देखील त्यांच्या कार्याची दखल सरकारनं घेतलेली आहे. आझादी का अमृत महोत्सव या वेबसाईटवरती त्यांची अल्प का होईना त्यांची माहिती आहे. सरकार दरबारी त्यांच्या कार्याची दखल पण घेतली गेलेली आहे. असे आझाद हिंद सेनेचे सैनिक नारायण ज्ञानदेव भोसले यांच्या कार्याला मी सलाम करतो आणि मी इथं थांबतो.